अर्थातच या स्पर्धेची पुरस्कृत जी स्पर्धा आहे अर्थातच माननीय श्री अंकुश बाबा कदम साहेब यांचं आगमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे। सुस्वागतम 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 वेलकम। या स्पर्धेचे पुरस्कृते अर्थातच मैत्री ग्रुप जावली ही स्पर्धा ज्यांच्या नावावरती पुरस्कृत आहे आपणा सर्वांचे लाडके लोकप्रिय युवा नेतृत्व आदरणीय सन्माननीय अंकुश बाबा कदम साहेब यांचं आगमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे। त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती स्वराज्य पक्ष नवी मुंबई आदरणीय उमेश दादा झुंगरे यांचे आगमन मुख्य व्यासपीठावरती आहे। त्यांचे आपण गौरी शब्द सुमनाने प्रथमतः सहर्ष असं स्वागत। त्याचबरोबर सर्व पदाधिकारी मैत्री ग्रुप जावलीचे आणि सदस्य आणि संपूर्ण खेळाडू वर्ग संघ मालक यांचं प्रथमतः आपण सहर्ष असं स्वागत करूया आणि इथून पुढे या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाकडे वळूया। सर्व संघ मालकांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती आहे विनंती आहे जे संघ मालक या ठिकाणी उपलब्ध आहेत त्या सर्व संघ मालकांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती आहे विनंती आहे। त्याचबरोबर सर्व खेळाडूंना विनंती आहे की मुख्य व्यासपीठाच्या समोर आपण लाईन अप करा। चला दोन्ही टीम ज्या पहिली मॅच खेळणार आहेत त्यांनाही विनंती केली जाते की अगदी मुख्य व्यासपीठाच्या समोर आपण लाईन अप करा। आपल्या या स्पर्धेचे प्रमुख उद्घाटक आणि ही स्पर्धा ज्यांच्या नावावरती पुरस्कृत आहे अर्थातच आपला सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व एक लोकप्रिय युवा नेतृत्व आदरणीय अंकुश बाबा कदम साहेब यांचं आगमन मुख्य व्यासपीठावरती झालंय। अर्थातच मैत्री ग्रुप जावली यांच्या माध्यमातून दादांचं सहर्ष स्वागत। शेतकऱ्यांची जाणीव सहकाराशी नाते आहे। निर्णय क्षमता कार्यक्षमता राजकारण संस्कृती आरोग्य शिक्षण स्वच्छता पर्यावरण विकासाचं नवीन ध्येय आहे। आदरणीय अंकुश बाबा कदम यांचं आगमन मुख्य व्यासपीठावरती आहे। आता इथून पुढे खेळाडूंना विनंती आहे की आपण लवकरात लवकर लाईन अप करा ही विनंती आहे। थोड्याच काही क्षणातच आपण या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाकडे आपण वळत आहोत। त्यासाठी सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण लाईन अप करा ही विनंती आहे। एका रांगेमध्ये थांबा। प्रथमतः महाराष्ट्र गीत होईल आणि महाराष्ट्र गीत जसं संपेल तसं मात्र हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते करणार आहोत आणि त्यानंतर ज्या खेळपट्टीवरती आपण 3 दिवस खेळणार आहोत त्या खेळपट्टीचं पूजन मान्यवरांच्या शुभ हस्ते होणार आहे। आणि त्यानंतर आज कारगिल विजय दिन आहे त्यानिमित्ताने आपण राष्ट्रगीताचा सन्मान करून आपण या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत अशी रूपरेषा आहे। त्यासाठी खेळाडूंना विनंती आहे की आपण लाईन अप करा। रबर बॉल क्रिकेट मधील ऐतिहासिक स्पर्धा आणि त्या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा काही मिनिटांमध्ये आपण करणार आहोत आणि त्यासाठी आम्ही विनंती करतोय की सर्व खेळाडूंना की आपण सर्वांनी अगदी मुख्य व्यासपीठाच्या समोर लाईन अप करा। या स्पर्धेचे पुरस्कृते आणि ज्यांच्या नावावरती ही स्पर्धा पुरस्कृत केली जाते अर्थातच मैत्री ग्रुप जावली यांच्या माध्यमातून येणारी स्पर्धा आणि त्याचा उद्घाटन सोहळा आदरणीय सन्माननीय अंकुश बाबा कदम साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना सर्व खेळाडूंना विनंती केली जाते की मुख्य व्यासपीठाच्या समोर लाईन अप करा आणि काही मिनिटांमध्ये आपण उद्घाटन सोहळ्याला सुरुवात करणार आहोत। स्वराज्य पक्ष महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मराठा युवा सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आदरणीय अंकुश बाबा कदम पुरस्कृत मैत्री ग्रुप जावली आयोजित रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 चा भव्य दिव्य आखीव रेखीव उद्घाटन समारंभ आता काही क्षणातच संपन्न होत आहे। त्यासाठी आपण सर्वजण तयार राहा ही विनंती आहे। सर्व संघ मालकांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन आपण विराजमान व्हा ही विनंती आहे। जे संघ मालक या ठिकाणी उपलब्ध आहेत 12 संघ या प्रीमियर लीग मध्ये सहभागी होत आहेत आणि जे संघ मालक या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा ही विनंती आहे। आयोजन समितीच्या सर्व सदस्यांना विनंती केली जाते की आपण सर्वांनी वरती या प्लीज। अगदी आपण या उद्घाटन सोहळ्याला संपन्न करण्यापूर्वी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन केलं जाईल पुष्पहार अर्पण केला जाईल आणि तदनंतर अगदी आपण मैदानाच्या आतमध्ये ओढणार आहोत। तत्पूर्वी श्रावण सरींनी मनाला चिंब भिजवावं इंद्रधनुष्याने सप्तरंगांची उधळण करावी वसंताने बहरावं असं आल्हाददायक वातावरण म्हणजे पावसाळा आणि याच पावसाळ्यामध्ये रबर बॉल क्रिकेटची लीग आपल्या भेटीत आलेली आहे आणि त्या लीगचा आता उद्घाटन समारंभ आता आपण संपन्न करत आहोत।
सर्वांना विनंती की आपण उभं राहूया आणि प्रथमतः महाराष्ट्र गीताचा आपण सन्मान करूया आणि त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन आपण करूया। डीजे आदेश आपण या। श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। हर हर महादेव। भारत माता की जय। आता इथून पुढे मान्यवरांना विनंती आहे की आपल्या शुभ्रास हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन आपण करावं ही विनंती आहे। शेतकऱ्यांची जाणीव सहकाराशी नाते, निर्णय क्षमता, कार्यक्षमता, राजकारण, संस्कृती, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पर्यावरण विकासाचं नवीन ध्येय आहे। आदरणीय अंकुश बाबा कदम यांना विनंती आहे की आपल्या शुभ्रासे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन आपल्या शुभ्रासे आपण करावं ही विनंती आहे। राजे तुम्ही होतात म्हणून सुरक्षित राहिली अंगणात ती तुळस, राजे तुम्ही होतात म्हणून सुरक्षित राहिले मंदिरावरचे कळस, राजे तुम्ही होतात म्हणूनच पाहू शकलो हिंदवी स्वराज्याची सकाळ। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस हिंदवी स्वराज संस्थापक कीर्तिवंत बुद्धिवंत अखंड लक्ष्मी अलंकृत महापराक्रमी महातेजस्वी सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत 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 श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। हर हर महादेव। भगवानी शान लागे, भगवानी शान लागे। रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे। इथून पुढे ज्या खेळपट्टीवरती आपण 3 दिवस खेळणार आहोत त्या खेळपट्टी दिशेने आपल्याला प्रस्थान करायचं आहे। त्या खेळपट्टीचं पूजन आपण करणार आहोत। सर्व खेळाडूंना विनंती आहे, जसं मात्र मान्यवर मैदानाच्या आतमध्ये जातील। आता 30 यार्ड सर्कल नाहीये, परंतु 30 यार्ड सर्कल छोटा करून तुम्ही एकामेकाचे हात एकामेकाच्या हातामध्ये पकडा आणि जेवढा सर्कल करता येईल तेवढा सर्कल तुम्ही करा ही विनंती आहे। अगदी सर्व खेळाडूंना आम्ही विनंती करतोय की मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जात असताना लाईनअप मी चला। प्रथमतः मान्यवर जातील। 2 मिनिटं थांबा। खेळाडूंना विनंती आहे की प्रथमतः मान्यवर तिथून प्रस्थान करतील। आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया आणि तिथून पुढे खेळाडूंना विनंती आहे की आपण प्रस्थान करा। ज्यांची प्रमुख उपस्थिती या उद्घाटन समारंभासाठी लावलेली आहे, स्वराज्य पक्ष महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, मराठा युवा सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आदरणीय अंकुश बाबा कदम यांच्या
विनंती आहे. अगदी एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय उद्घाटन सोहळ्यासाठी सर्व खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर मैत्री ग्रुपचे सर्व सदस्य आणि खऱ्या अर्थाने ही स्पर्धा ज्यांच्या नावावरती पुरस्कृत आहेत आदरणीय अंकुश बाबा कदम साहेब आणि त्यांच्याबरोबर आलेले सर्व मान्यवर यांचं पुन्हा एकदा मैत्री ग्रुप जावली यांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. मैदानाच्या आतमध्ये सर्व पाहुणे आणि प्रमुख अतिथी या ठिकाणी दाखल होत आहेत. खेळाडूंना आम्ही विनंती करतोय की तुम्ही मैदानाच्या आतमध्ये एक छोटासा सर्कल तयार करा आणि तदनंतर आपण अगदी खेळपट्टीचं पूजन प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करणार आहोत. खेळाडूंना विनंती एक छोटासा आपण सर्कल तयार करा आणि एकमेकांचे हात आपण एकमेकांच्या हातात देऊया. हे मैत्रीचे बंध आहेत आणि ते बंध आपण जपूया आणि त्यासाठी खेळाडूंना विनंती आहे की आपले एकमेकांचे हात आपण एकमेकांच्या हातामध्ये देऊया आणि मैत्रीचे बंध हे आपण घट्ट करूया. त्यासाठी ही विनंती आहे. ज्यांची प्रमुख उपस्थिती आम्हाला लाभलेली आहे. रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 ज्यांनी संपूर्ण लीग पुरस्कृत केलेली आहे. शेतकऱ्यांची आहे जाणीव, सहकाराशी आहे नाते, कर्तबगारीचा वारसा, निर्णय क्षमता, कार्यक्षमता, राजकारण, संस्कृती, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पर्यावरण विकासाचं नवीन ध्येय आहे. एक युवा नेतृत्व आदरणीय अंकुश बाबा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा उद्घाटन समारंभ संपन्न होत आहे. त्याचबरोबर मैत्री ग्रुप जावलीचे अध्यक्ष अधीक्षक वसुली अधिकारी नवी मुंबई महानगरपालिका आदरणीय श्री विष्णुप्पा धनावडे साहेब, त्याचबरोबर उपाध्यक्ष रवी दादा दळवी श्री डिजिटल या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर महाराजा मार्बल सातारा ग्रामीण मैत्री ग्रुप जावलीचे प्रमुख वैभव शेठ पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर महादेव दादा कदम आणि त्याचबरोबर उमेश दादा जुलगरे स्वराज्य पक्ष नवी मुंबई आणि समस्त संघ मालक त्याचबरोबर विलास दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे आपण स्वागत करूया. युवा समाजसेवक या सर्व मान्यवरांचं आपण सहर्ष असं स्वागत करूया आणि यांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचा भव्य दिव्य उद्घाटन समारंभ आपण संपन्न करूया. ज्या खेळपट्टीवरती आपण 3 दिवस खेळणार आहोत त्या खेळपट्टीचं पूजन संपन्न होत आहे. ज्या खेळपट्टीवरती आपण विजयाचे झेंडे रवणार आहोत तीही खेळपट्टी आहे. ज्या खेळपट्टीवरती श्वासाची चाल घामाची ढाल आपण करणार आहोत तीही खेळपट्टी आहे. ज्या खेळपट्टीवरती हारण्यावरती मात आणि जिंकण्यासाठी आपण संघर्ष करणार आहोत तीही खेळपट्टी आहे आणि त्या खेळपट्टीचं पूजन मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. अगदी या स्पर्धेची संपूर्ण सातारा जिल्हा पश्चिम महाराष्ट्र नवी मुंबई वाट पाहत होती. ती स्पर्धा आपल्या भेटीस आली. अर्थातच मैत्री ग्रुप जावली यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य स्पर्धा या ठिकाणी होत असताना ही स्पर्धा ज्यांच्या नावावरती पुरस्कृत आहे अर्थातच स्वराज्य पक्ष महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय अंकुश बाबा कदम साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये संपन्न होताना आपण पाहतोय. भूमिपुत्र मैदान म्हटलं की अगदी खेळाडूंचं आवडतं मैदान आणि त्या मैदानावरती ही स्पर्धा होत असताना आज प्रेक्षक वर्ग या ठिकाणी वळताना पाहायला मिळतोय. निलेश सर, काल खूप पाऊस होता परंतु आजचा दिवस जर पाहिला तर अजिबात पाऊस नाहीये आणि ते प्रेक्षकांसाठी खूप चांगलं आहे. प्रेक्षक या मैदानाकडे नक्की वळतील कारण एक मोठी स्पर्धा सातारा जिल्हा नव्हे तर पश्चिम महाराष्ट्र नव्हे तर नवी मुंबई नगरीमधली एक महत्वाची आणि मोठी रबर बॉल प्रीमियर लीग मैत्री ग्रुप जावली यांच्या माध्यमातून येते. निश्चित 13 सायकल, 13 मिक्सर, 13 कूलर, 50 वॉच आहेत. संपूर्ण लीग बद्दल जर आपण चर्चा केली कॅप, गॉगल, गीझर आणि ब्रँडेड टी शर्ट अशी एक वेगळ्या संकल्पनेतून उभी केलेली ही रबर बॉल लीग आहे आणि ती आपण 3 दिवस अनुभवणार आहोत. आपण खेळपट्टीचं पूजन मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न करत आहोत. खेळपट्टीकडे आपण हेच साकडं मागूया. निर्विघ्न ही संपूर्ण लीग पार पाडावी आता हेच साकडं आपण बाप्पाकडे मागूया आणि खेळपट्टीचं आणि अष्टांचं पूजन आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करूया. त्याचबरोबर बापू पार्टे यांचे आगमन आहे. त्यांचे सहर्ष स्वागत आपण या लीगच्या माध्यमातून करूया. अगदी पीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता सन्माननीय अंकुश बाबा कदम साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी यष्ट्यांचं पूजन केलं जात आहे. संपूर्ण मैत्री ग्रुप जावलीचा संपूर्ण परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचबरोबर अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, हे सगळे उपस्थित आहेत आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा मैदानाच्या आतमध्ये संपन्न होताना आपण पाहतोय. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. खेळपट्टीला आपण नारळ वाढवलेला आहे. आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते खेळपट्टीला नारळ वाढवत आहोत आणि या स्पर्धेचा भव्य दिव्य उद्घाटन समारंभ आपण संपन्न करत आहोत. संपूर्ण लीग निर्विघ्न पार पाडावी हे साकडं आपण बाप्पाकडे मागत आहोत आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण खेळपट्टीला नारळ वाढवत आहोत.
मान्यवरांच्या शुभास्ते आपण खेळपट्टीला नारळ वाढवत आहोत आणि पहिल्या सामन्याचा हा टॉस आहे ना, हा खेळपट्टीवरतीच होईल याची नोंद आपण घ्या. पार्टी वॉरियर्स आणि काळेश्वरी फायटर तुमच्यामध्ये पहिला सामना आहे, त्यासाठी दोन्ही संघ नायकांना विनंती आहे की आपण मुख्य खेळपट्टीवरती या. पहिला टॉस आपण खेळपट्टीवरती करणार आहोत आणि टॉस जसा संपेल ना तसं मात्र आपण राष्ट्रगीताचा सन्मान आज करणार आहोत आणि त्यानंतर आपण स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. आज 26 जुलै आहे, कारगिल विजय दिन आहे आणि या दिनानिमित्त आपण राष्ट्रगीताचा सन्मान करून आपण या संपूर्ण स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. मान्यवरांच्या शुभास्ते आपण खेळपट्टीला नारळ वाढवत आहोत आणि त्यांच्या शुभास्ते भव्य दिव्य रबर बॉल लीगचा उद्घाटन समारंभ संपन्न होत आहे. आदरणीय श्री अंकुश बाबा कदम पुरस्कृत मैत्री ग्रुप सावली आयोजित रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2चा हा भव्य दिव्य उद्घाटन समारंभ संपन्न होत आहे. उपस्थित सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, मान्यवरांचं, संघ मालकांचं सर्वांचं सहर्ष पुनश्च एकदा स्वागत आहे आणि काही वेळातच आपण पहिल्या सामन्याकडे वळणार आहोत. सर्वांना आतुरता, लीग कधी सुरू होणार, काही क्षणातच आपण पहिल्या सामन्याला सुरुवात करणार आहोत. पार्टी वॉरियर्स आणि काळेश्वरी फायटर या दोन टीम मध्ये हा सामना आहे आणि त्या सामन्याचा टॉस हा मुख्य खेळपट्टीवरती आपण करणार आहोत आणि जसा मात्र टॉस होईल तसा मात्र आपण राष्ट्रीय सन्मान करणार आहोत. याची नोंद आपण सर्वांनी घ्या. प्रथमतः आपण टॉस करूया. टॉस जसा होईल तसा मात्र आपण राष्ट्रगीताचा सन्मान करूया. आज 26 जुलै कारगिल विजय दिन आणि या दिनानिमित्त आपण सर्व नागरिकांना शुभेच्छा देऊया. अतुलनीय शौर्य आणि साहस दाखवणाऱ्या सैन्यातील सर्व जवानांना आपण विनम्र अभिवादन करणार आहोत. आपण टॉस करत आहोत. पहिल्या सामन्याचा हा टॉस संपन्न होत आहे आणि पहिला टॉस पार्टी वॉरियर्स विपक्ष काळेश्वरी फायटर आदरणीय अंकुश बाबा कदम यांच्या शुभास्ते आपण हा पहिला टॉस संपन्न करत आहोत. नाणेफेकीची कवची माहिती आमच्यापर्यंत तशी मात्र आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचू, परंतु इथून पुढे आता सर्व खेळाडूंना आणि मान्यवरांना विनंती आहे की आपण सर्वजण आता सावधान स्थितीमध्ये उभे राहूया. आणि आज जो 26 जुलै कारगिल विजय दिन आहे त्या दिनानिमित्त आपण राष्ट्रगीताचा सन्मान करणार आहोत आणि त्यानंतर आपण या पहिल्या सामन्याला सुरुवात करणार आहोत. त्यासाठी कॅप आणि गॉगल जे आपण परिधान केलेल्या शोभेच्या वस्तू खेळाडूंना विनंती आहे की आपण त्या रिमूव्ह करा, ही विनंती आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे कॅप, गॉगल ज्या शोभेच्या वस्तू आहेत त्या आपण रिमूव्ह करा, ही विनंती आहे. आपण राष्ट्रगीताचा सन्मान करत आहोत. आज 26 जुलै कारगिल विजय दिन आणि या दिनानिमित्त सर्व नागरिकांना पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अतुलनीय शौर्य आणि साहस दाखवणाऱ्या सैन्यातील सर्व जवानांना विनम्र अभिवादन करूया. परेड एक साथ, विश्राम. परेड एक साथ, राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर. वंदे छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. हर हर. आओ झुककर उन्हें सलाम करें जिनके हिस्से में ये मुकाम आता है. अरे कितने खुश नसीब होते हैं लोग जिनका खून वतन के काम आता है. आज 26 जुलै कारगिल विजय दिन आणि या दिनानिमित्त आपण सर्व नागरिकांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया आणि हा
रबर बॉल लीगचा भव्य दिव्य उद्घाटन समारंभ संपन्न होत आहे, ज्यांची प्रमुख उपस्थिती आम्हाला या उद्घाटन समारंभासाठी लाभली. स्वराज्य पक्ष महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष, मराठा युवा सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आदरणीय श्री अंकुश बाबा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा भव्य दिव्य उद्घाटन समारंभ आपण संपन्न केलेला आहे. अगदी सर्व मान्यवरांना आम्ही विनंती करतोय की आपण सर्वांनी मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या. व्यासपीठावरती अस्वस्थ व्हावी अशी आम्ही तुम्हाला विनंती करतोय. त्याचबरोबर सर्व खेळाडूंना विनंती केली जाते की आपण अगदी ज्यांची पहिली मॅच आहे त्या दोन्ही संघांना आम्ही विनंती करतोय की आपण मॅचची तयारी करा. त्याचबरोबर आपले ऑफिशियल पंचही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचंही आपण मनापासून स्वागत करूया. तेही अगदी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. तत्पूर्वी अगदी मान्यवर सर्व जे आहेत त्यांना आम्ही विनंती करतोय की आपण सर्वांनी मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या. व्यासपीठावरती अस्वस्थ व्हा. त्याचबरोबर मैत्री ग्रुप जावली आयोजन समितीचे सर्व सदस्यांनाही विनंती केली जाते की आपण सर्वांनी मुख्य व्यासपीठावरती या. खऱ्या अर्थाने ही संपूर्ण स्पर्धा ज्यांच्या नावावरती पुरस्कृत आहे, अर्थातच आपणा सर्वांचे लाडके लोकप्रिय युवा नेते, स्वराज्य पक्ष महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष, मराठा युवा सेना महाराष्ट्र राज्याचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय सन्माननीय श्री अंकुश बाबा कदम साहेब यांचं पुन्हा एकदा मैत्री ग्रुप जावली यांच्या माध्यमातून मनापासून सहर्ष स्वागत. त्याचबरोबर त्यांच्यासोबत आलेले सर्व मान्यवर त्यांचंही मनापासून सहर्ष स्वागत. दादांना विनंती केली जाते की दादा आपण मुख्य व्यासपीठावरती अस्वस्थ व्हा. त्याचबरोबर अगदी जावली तालुक्यातून आलेला सर्व आमचा प्रेक्षक वर्ग, त्याचबरोबर खेळाडू मान्यवर यांचंही मैत्री ग्रुप जावली यांच्या माध्यमातून मनापासून सहर्ष स्वागत. सर्व मान्यवरांना आम्ही विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती या, अस्वस्थ व्हा. त्याचबरोबर या स्पर्धेदरम्यान जे महत्वपूर्ण घटक आहेत संघ मालक त्यांनाही विनंती केली जाते की मुख्य व्यासपीठावरती या. आयोजन समितीतल्या सर्व सदस्यांना आम्ही विनंती करतोय सर्वांनी आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपल्या या स्पर्धेचे पुरस्कृते आणि ज्यांच्या नावावरती ही स्पर्धा पुरस्कृत करण्यात आले, स्वराज्य पक्ष महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष, मराठा युवा सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आदरणीय श्री अंकुश बाबा कदम साहेब आणि त्यांच्याबरोबर आलेले सर्व मान्यवर यांचं पुन्हा एकदा आम्ही मैत्री ग्रुपच्या माध्यमातून मनापासून सहर्ष स्वागत करतोय. सर्व आयोजन समितीला विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती इथून पुढे ज्या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे त्या सर्व मान्यवरांचा आपण आदरपूर्वक सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून प्रथमतः करणार आहोत आणि त्यानंतर आपण पुढच्या रूपरेषेकडे वळणार आहोत. अशी रूपरेषा आहे, त्यासाठी आयोजन समितीला विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती ही विनंती आहे. त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून काही नियम आहेत, ते नियम आम्ही खेळाडूंपर्यंत पोहोचवत आहोत. बिमरसाठी तुम्हाला संपूर्ण सामन्यामध्ये 2 वेळा पंचांकडे अपील करता येईल, रिव्ह्यू मागता येईल. एकदा बॅटिंग करताना, एकदा गोलंदाजी करताना. त्यानंतर कोणत्याही संघाला पंचांकडे रिव्ह्यू मागता येणार नाही, याची नोंद घ्या. बिमरसाठी रिव्ह्यू असणार आहे आणि रिव्ह्यू तुम्हाला बॅटिंग करताना एकदा आणि गोलंदाजी करताना एकदा. बिमरसाठी फक्त एकच रिव्ह्यू आहे. रनआउट साठी तुम्हाला रिव्ह्यू मागता येणार नाही, याची नोंद सर्व संघांनी घ्या. ऑन फील्ड जो निर्णय आहे तोच तुम्हाला पंचांचा मान्य करावा लागेल, ही विनंती आहे. आणि सामने हे 5 षटकांचे असणार आहेत. त्यासाठी जो निर्धारित वेळ आहे त्या निर्धारित वेळेमध्येच तुम्हाला षटक संपवायचे आहेत, अशी रूपरेषा आहे. जर कोणत्याही संघाने वेळेचं उल्लंघन केलं तर त्या संघाला पॅनलाइज केलं जाईल, याची नोंद आपण सर्व संघांनी घ्यावी, विनंती आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक नियमाचं काटेकोरपणे पालन आपण करणार आहोत. त्यासाठी सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण सर्वांनी सहकार्य करा, ही विनंती आहे. एका षटकासाठी फक्त 5 मिनिटं तुमच्याकडे असणार आहेत. 5 षटकांसाठी 25 मिनिटाचा एक डाव असेल, याची नोंद तुम्ही घ्या. 3 षटकानंतर फक्त 1 मिनिटाचा स्ट्रॅटेजिक टाइम आउट असेल. त्यासाठी विनंती की आपण सर्वांनी सहकार्य करा. फक्त 60 सेकंद तुमच्याकडे असेल. सर्व खेळाडूंना विनंती की स्ट्रॅटेजिक टाइम आउट मध्ये आपण एकत्र येऊ नका. पावसाळा असल्यामुळे खेळाडूंना पुन्हा आपल्या क्षेत्ररक्षणाच्या जागेवर जाण्यासाठी विलंब लागेल. फक्त जे गोलंदाजी करतायत आणि जे खेळपट्टी जवळ आहेत त्यांनी एकत्र आलं तरी चालेल, परंतु स्ट्रॅटेजिक टाइम आउट मध्ये संपूर्ण संघ एकत्रित घेऊ नका, कारण त्याच्यामुळे वेळ लागेल. आणि ज्यावेळेस निश्चित कुशल मुवमेंट असेल त्यावेळेस आम्ही तुम्हाला थोडासा वेळ देऊ, परंतु कोणत्याही संघ उल्लंघन करणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्या.
शेतकऱ्यांची जाणीव, सहकाराशी नाते, कर्तबगारीचा वारसा, निर्णय क्षमता, कार्यक्षमता, राजकारण, संस्कृती, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पर्यावरण विकासाचं नवीन ध्येय आहे. आदरणीय अंकुश बाबा कदम यांना विनंती आहे की बाबा आपण या स्पर्धेला शुभेच्छा आणि आशीर्वाद द्यावे ही विनंती आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मैत्री ग्रुप रबर बॉल्स प्रीमियर स्पर्धा याचा पहिलंच पर्व आहे ना, दुसरं पर्व चालू होत आहे. आणि पावसाळ्यातली स्पर्धा दादा म्हणजे फार वेगळी स्पर्धा असते. आणि या स्पर्धेसाठी उपस्थित विश्वनाथ दादा, स्वराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेशजी जुलगरे, मयूरजी धुमाळ, तानाजी भाऊ, त्याचप्रमाणे महादेव कदम, इतर सर्वच मान्यवर यांचा या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित आहेत. मैत्री ग्रुप म्हटलं तर मैत्री ग्रुपसाठी एक खरंच एक चांगली ओळ आहे की मैत्री करून समाजाचं हित जपणारी कुठली तरी संस्था असेल तर ही मैत्री ग्रुप आहे. आणि मैत्रीच्या माध्यमातून त्यांचे विविध उपक्रम चालू आहेत. जावलीसारख्या अगदी दऱ्याखोऱ्याच्या ठिकाणी दुर्गम भागामध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं अनमोल चालू असतं. आणि तुम्हा सगळ्यांना स्वराज्य संघटना आणि युवराज छत्रपती संभाजीराजे आणि माझ्याकडून, माझ्या सर्व मित्रपरिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि हा आनंदी सोहळा अतिशय कोणालाही दुखापत न होता व्हावा ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. धन्यवाद बाबा. आपल्या कर्तृत्वाने उजळून निघो आबाळ असा दरवत राहू आपल्या कीर्तीचा सुवास. आपण इथून पुढे पहिल्या सामन्याकडे वळत आहोत. आणि पहिला सामना जो आहे तो पार्थिव वॉरियर्स आणि काळेश्वरी फायटर या दोन टीम मध्ये आहे. 12वा खेळाडू हा कंपल्सरी आहे, याची नोंद आपण प्रथमतः सांगत आहोत. जर 12वा खेळाडू नसेल तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. प्रत्येक सामन्याला तुम्हाला ही सूचना दिली जाणार नाही. हा पहिला सामना आहे, त्यासाठी आपण सर्व संघांना सूचित करत आहोत की 12वा खेळाडू हा कंपल्सरी आहे. पहिला बॉल टाकण्या अगोदर खेळाडू नसेल तर त्या टीमला पॅनलाइज केलं जाईल, याची नोंद आपण सर्वांनी घ्या ही विनंती आहे. आणि खेळाडूंना विनंती आहे की फक्त एका डावासाठी 25 मिनिटं आहेत. थोडंसं विलंब झालेला आहे आणि सामने भरपूर आहेत, त्यासाठी खेळाडूंना विनंती आहे की आपण सर्वांनी सहकार्य करा. कोणाला दुखापत होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्या. आणि आपण पहिल्या सामन्याला सुरुवात करूया. आज समालोचनामध्ये सातारा टेनिस बॉल आणि KSK टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज संतोष देसाई सर जोडले जाणार आहेत. त्याचबरोबर आपल्या जावली टेनिस बॉल समालोचन परिवारातले किरण धनावडे सर आहेत. त्याचबरोबर विनोद भाऊ धनावडे आहेत. त्यांचा सर्वांचा आवाज तुम्हाला आज ऐकायला मिळेल. आणि इथून पुढे आपण अधिकचा वेळ न घेता या सामन्याचं धावतं विवरण ऐकण्यासाठी आपण वळूया. इथून पुढे संतोष देसाई सरांकडे. स्वागतम. मैत्री ग्रुप जावली आयोजित माननीय श्री अंकुश बाबा कदम पुरस्कृत स्पर्धा रबर बॉल प्रीमियर लीग
जावली तालुक्यातून ही स्पर्धा येत असताना आपण प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न केलाय. अगदी पहिली मॅच काही मिनिटांमध्ये तुमच्या समोर सुरुवात होईल. पहिल्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर अगदी पार्टी वॉरियर्स संगमाला